चालक असतील, गायक असतील, वादक असतील, गोड सिस्टीम असेल, पाऱ्याचे विनेकरी असतील, आजचे अन्नदाते असतील, त्याचबरोबर माझ्या कीर्तनाला असणारं आजचं सौजन्य विकास शशिकांत पाटील यांचा आजचं माझ्या कीर्तनाला सौजन्य, त्यांचंही मनापासून ऋणी. अगदी एक अभूतपूर्व सोहळा संपन्न करत असताना तुम्ही या श्रीराम वारकरी शिक्षण संस्थेला निमंत्रित केलं. गेल्या वर्षीपासून आपण चालू असलेला हा अभूतपूर्व सोहळा, त्या सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा एक मान श्रीराम वारकरी शिक्षण संस्थेला आपण दिला. त्याबद्दल तुमच्या सर्वांची चरणी साष्टांग धन्यवाद घालतो. एक सुंदर सोहळा करत असताना काकांचे गोड मार्गदर्शन आहे, मिस्टरींचा आता प्रयत्न आहे, आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे गोड योगदान छान आहे. या सोहळ्यामध्ये तुमच्या सर्वांचं मोलाचं सहकार्य. या माझ्या कीर्तनासाठी आवर्जून परिसरातून आलेली बरेचसे लोक आहेत. माझ्यावरती नितांत प्रेम करणारी आमची काजरवाडीची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर सोहळा करत असताना तुम्ही सगळेजण मंडळी खूप छान अशा पद्धतीने कार्य करतात. पाठीमागं एवढा वेळ झाला तरी तरुण युवक मंडळ अगदी उभं राहून का होईना छान अशा पद्धतीने कीर्तन ऐकायला होतं. गरज आहे, काळाची गरज आहे. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तरुण युवकांनी इथं आलं पाहिजे का तर आलं पाहिजे. उगाच जळक्या पोटरी पुढे बसून काय उपयोगाचं नाही. ज्याला ऐका येत नाही ते जर पुढे बसायचं म्हटल्यानंतर आम्ही सांगायचं कोणाला. ज्याच्या तोंडात एक दात गेलाय ते जर पुढे बसलं ना, आम्ही म्हटलं म्हणा हरे राम हरे राम 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 हरे हरे, ते म्हणणार आली याम आली याम 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 कुठनं पण तिला छोटीशी घेऊन जा. तोंडातला दात पडला मग आता म्हणते महाराज मला माळ घालायची कशाला कशाला. मी एकाला विचारलं, म्हणलं तोंडातला दात गेला ना, आता तुला माळ घालायचे का. म्हणला महाराज आता चोख आहे पण ये ना मर म्हणलेले का. करते माणसं म्हणतात ना, करून करून लागला तेव्हा तुमच्या लक्षात येत नाही रे. तरण्या पोरांचं कार्य बघा, तर कधीतरी बघा हे तरणी पोरं जीवाचं रान करतात. मी तुम्हाला माहितीसाठी एक सांगतो, तुम्ही टीव्ही बघता का नाही मला माहित नाही, पण बघा महाराष्ट्रामध्ये एक पहिल्यांदा केलेलं एक सगळ्यात मोठा उपक्रम आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा केलेला एक उपक्रम आहे सोनी मराठी चॅनेलच्या माध्यमातून. या सोनी मराठी चॅनेलच्या माध्यमातून 8,500 कीर्तनकार निवडले आणि त्या 8,500 कीर्तनकारांमध्ये 108 कीर्तनकार फक्त निवडले. आणि त्या 108 कीर्तनकारांमध्ये सगळ्यात एक नंबरला टॉप मध्ये चालवून श्रीराम वारकरी शिक्षण संस्था आली. उद्या परवा कीर्तन तुम्हाला टीव्हीला सोनी मराठीला बघायला भेटेल. महाराष्ट्रामधले एवढे मोठे दिग्गज कीर्तनकार सेवा करतायत सोनी मराठी चॅनेलची. आणि एक वारकरी